नमस्कार. आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस. आंतरराष्ट्रीय महिला दिवसानिमित्त सर्वांना उमेद आयशच्या संपूर्ण टीमतर्फे मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं आज आपण जो संवाद इथून पुढे साधणार आहोत तुमच्याशी, त्यामध्ये या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची जी सुरुवात आहे ती कधी झाली, कशी झाली आणि त्यामागे जी काही पार्श्वभूमी आहे ती सुद्धा आपण समजून घेऊ. भारताच्या संदर्भाने महिलांचं योगदान कशा पद्धतीनं राहिलेलं आहे, भारताच्या संदर्भानं आपण समजून घेत असताना महिलांचं योगदान, विविध क्षेत्रातलं जे काही योगदान आहे ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत आणि त्यावर प्रकाश टाकणार आहोत. आणि त्या काळातली महिला जिला आपण भारताच्या संस्कृतीच्या संदर्भात जर विचार केला तर आपल्या राष्ट्राला ज्या पद्धतीनं आपण भारत माता म्हणतो, अगदी त्याच पद्धतीनं भारतामध्ये स्त्रीचं जे रूप आहे ते शक्तीचं रूप आहे. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या प्राचीन काळातल्या इतिहासापासून आपण महिलेच्या सन्मानाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर आपल्याला शक्तीचं रूप हे आहे, म्हणजे महिला हे शक्तीचं रूप आहे हे आपल्याला प्रकर्षानं दिसतं. आपली भूमी, आपला प्रदेश, आपली माती, आपला भारत, आपला हिंदुस्थान हे सांगतो की ही स्त्री शक्तीचं रूप आहे. जगाला कधी कळलं हे माहिती नाही, मात्र भारताला त्या आधी कळलेलं आहे. मात्र असं असताना सुद्धा भारताच्या संदर्भानं आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस कितीतरी अधिकारांपासून आपण भारताच्या संदर्भानं विचार करायचं झाल्यास महिलांना, नारी शक्तीला अधिकारापासून वंचित सुद्धा ठेवलेलं होतं. एक काळ असा होता की ज्या काळामध्ये महिलांना शिक्षणाच्या संधी नव्हत्या. मग कुठेतरी महात्मा फुलेंना ह्या ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या ज्या काही शाळा भारतामध्ये सुरू होत्या त्यातून प्रेरणा मिळाली आणि महात्मा फुलेंनी देशातल्या महिलांसाठी पहिल्यांदा शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. सुरुवातीला आपण इंटरनॅशनल वुमन डेचा जो काही प्रवास आहे तो समजून घेऊ आणि प्राचीन मध्ययुगीन काळामध्ये, आधुनिक काळामध्ये भारतातल्या स्त्रियांची स्थिती कशा पद्धतीची होती आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतर महिलांचं योगदान राष्ट्र निर्मितीमध्ये, देशाच्या जडणघडणीमध्ये कशा पद्धतीनं राहिलेलं होतं हे सुद्धा आपण ह्या सगळ्या सत्रामध्ये पाहणार आहोत. या संपूर्ण घटनांवर आपण टप्प्याटप्प्याने प्रकाश टाकणार आहोत. म्हणजे कालच्या काळातली स्त्री, आजची स्त्री आणि उद्याच्या स्त्रीपुढे कोणकोणती आव्हाने आहेत, उद्याच्या स्त्रीपुढे कोणकोणत्या संधी आहेत, तो सुद्धा भाग आपण समजून घेऊ. पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप आपण आंतरराष्ट्रीय महिला दिवस कशा पद्धतीनं सेलिब्रेट केला जातो तो आपण पहिल्यांदा समजून घेऊ. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 8 मार्च हा दिवस जगभर आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाद्वारे महिलांचं सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान गौरवलं जातं आणि लैंगिक समानतेबाबत जनजागृती केली जाते. म्हणजे विविध क्षेत्रामध्ये आज महिला आपल्याला उत्कृष्टपणे काम करताना पाहायला मिळतं. अतिशय चांगलं अशा पद्धतीचं योगदान आज वेगवेगळ्या राष्ट्रामध्ये आपण ज्यावेळेस डोकावून पाहतो किंवा भारताच्या संदर्भामध्ये जरी पाहिलं तरी असं एकही क्षेत्र आता उरलेलं नाही की ज्या क्षेत्रामध्ये महिलांचं सातत्याने योगदान असलेलं आपल्याला दिसत नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला महिलांचं योगदान खूप चांगल्या पद्धतीनं असल्याचं या ठिकाणी दिसतं. मग ते राजकीय क्षेत्र असू द्या, सांस्कृतिक क्षेत्र असू द्या, आर्थिक क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, विविध क्षेत्रांमध्ये आपल्याला त्यांचं योगदान दिसतं. महिला दिन 2026ची थीम जर आपण पाहिली तर गिव्ह टू गेन, महिलांना संधी, समर्थन आणि समान हक्क दिल्यास संपूर्ण समाजाचा विकास होतो. हाच याचा अर्थ आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या की जोपर्यंत आपण त्यांना संधी देत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं त्यांच्या पूर्ण क्षमतांचा विकास सुद्धा त्या ठिकाणी होत नाही. राईट्स, जस्टिस अँड ॲक्शन फॉर ऑल वुमन अँड गर्ल्स असं युनोनं या ठिकाणी
घोषित केलेलं आहे. हे युनेचं घोषवाक्य आहे. सर्व महिलांना आणि मुलींना हक्क, न्याय आणि समान संधी मिळाव्यात हा त्यामागचा उद्देश आहे. हे संधी म्हणत असताना समान संधी आपण या ठिकाणी म्हणतो, त्यावेळेस सर्व स्तरातल्या महिलांना, सर्व स्तरातल्या स्त्रियांना, सर्व स्तरातल्या बालकांना, त्या ठिकाणी मुलींना समान पातळीवरची संधी उपलब्ध व्हावी हा कुठेतरी यामागचा उद्देश आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता उद्देशाकडे जात असताना नंबर 1 आपल्याला दिसतं महिलांच्या कार्यांचा सन्मान करणे, स्त्री पुरुष समानता प्रस्थापित करणे, महिलांवरील अन्याय व भेदभावाविषयी जनजागृती करणे, महिलांना सशक्त व स्वावलंबी बनविण्यास प्रोत्साहन देणे. हे काय आहे तर महिला दिनामागचं, साजरा करण्यामागचं काहीतरी उद्देश आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे विविध क्षेत्रामध्ये महिलांना काम करत असताना त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देणं आणि सोबतच अन्यायाच्या विरुद्ध, भेदभावाच्या विरुद्ध जनजागृती करणे आणि इंडिपेंडंट बनवणे, त्यांना कुठेतरी सक्षम बनवणे, केवळ मदत करूनच थांबणे नाही तर त्यांना सक्षम बनवणे हा यामागचा उद्देश आहे. ही बाब लक्षात घ्या. आता या महिला दिनाची पार्श्वभूमी आपण या ठिकाणी पाहू. 1908 मध्ये न्यूयॉर्कमध्ये महिला कामगारांनी कामाचे तास कमी करणे, चांगले वेतन आणि मतदानाचा अधिकार यासाठी मोठा मोर्चा काढलेला होता. म्हणजे महिलांकडे आज जे काही हक्क आलेले आहे ते संघर्षातून आलेले आहे, ते सहज आलेले नाही आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. अनेक आंदोलनं झाली, अनेक निदर्शनं झाली, अनेक वेळेस या सगळ्या सामान्य हक्कासाठी, जे हक्क पुरुषांना त्या काळामध्ये सहज मिळत होते, तेच हक्क कुठेतरी एक महिला म्हणून त्यांना मिळत नव्हते. आणि त्या हक्कासाठी सातत्यानं अनेक मंडळींनी त्याग केला, अनेक मंडळींनी निदर्शनं केले, अनेक मंडळींनी आंदोलनं केले आणि सातत्यानं त्याचा पाठपुरावा केल्यामुळे आज जे काही महिलांच्या उन्नतीच्या संदर्भानं जे वातावरण आज आपल्याला दिसतं ते त्यामागे खूप मोठा संघर्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. 1910 मध्ये क्लारा जेटकिन यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. पुढे 1917 मध्ये रशियामधील महिलांच्या आंदोलनानंतर 8 मार्च हा दिवस निश्चित करण्यात आलेला होता. 8 मार्च हा दिवस 1917 मध्ये रशियामध्ये ज्यावेळेस आंदोलन केली महिलांनी, त्यानंतर 8 मार्च हा दिवस निश्चित झाला आणि 1977 मध्ये संयुक्त राष्ट्रांनी 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून अधिकृतपणे, ऑफिशियली या ठिकाणी घोषित केला. आणि तेव्हापासून आजपर्यंत उद्या सुद्धा हा दिवस, 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये महिलांच्या सन्मानासाठी, महिलांच्या उन्नतीसाठी, महिलांच्या प्रत्येक क्षेत्रातल्या योगदानाचा सन्मान म्हणून संपूर्ण जगभरामध्ये हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून पाळला जातो. आणि आज सुद्धा तोच दिवस आहे जो आंतरराष्ट्रीय महिला दिवस आहे. आता याचं महत्त्व आपण जर पाहिलं तर महिलांच्या अधिकार, शिक्षण आणि सक्षमीकरणाला चालना देणे, समाजात समानता आणि न्यायाची भावना वाढते, महिलांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी मिळते. हे या दिनाचं महत्त्व आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता महाराष्ट्र सरकारकडे आपण येऊ, महाराष्ट्राच्या भूमीकडे येऊ. महाराष्ट्राच्या संदर्भानं आता आपण या महिला दिनावर प्रकाश टाकण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. भारताच्या संदर्भामध्ये पाहायचं झाल्यास ज्यावेळेस ब्रिटिश मंडळी भारतामध्ये आलेली होती त्यावेळेस भारत हा वेगवेगळ्या प्रांतांमध्ये विभागलेला होता, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये विभागलेला होता, वेगवेगळ्या भाषांमध्ये विभागलेला होता, वेगवेगळ्या विचारांमध्ये विभागलेला होता, वेगवेगळ्या पंथांमध्ये विभागलेला होता, वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलेला होता. असा विविधतेने नटलेला हा भारत होता. आणि या एकसंघ भारताला पुढच्या काळामध्ये जी काही आव्हानं त्या ठिकाणी पाहायला मिळालेली होती त्यामधली आव्हानं ही सुद्धा होती. महिलांच्या शिक्षणासाठी ज्यावेळेस महात्मा फुलेंनी पुढाकार घेतला, महात्मा फुलेंनी ज्यावेळेस शिक्षणाच्या माध्यमातून, इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून सुशिक्षित लोकांना आवाहन केलेलं होतं की आपण आपल्या महिलांना शिकवलं पाहिजे. ज्या ज्या राष्ट्राची प्रगती झाली त्या ठिकाणी समान अधिकार मिळालेले आहे,
समान पातळीवरचे अधिकार आपण पुरुषांसोबतच महिलांना जर दिले तर राष्ट्राची प्रगती होते, हा विचार सर्वप्रथम आपल्या मातेला राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. आता महात्मा फुलेंनी हा विचार दिला, फक्त विचारच दिला नाही तर महात्मा फुलेंनी कृती केलेली होती आणि प्रत्यक्षात भारतातली मुलींसाठीची पहिली शाळा महात्मा फुलेंनी उभी केली, सुरुवात केली. फक्त सुरुवात करून महात्मा फुले त्या ठिकाणी थांबले नाही आणि त्या काळातली बिकट परिस्थिती पाहता, समाजातले प्रश्न पाहता आणि समाज व्यवस्था पाहता कुठेतरी हे काम करणं महात्मा फुलेंना सुद्धा आव्हानात्मक होतं. आणि मुलींची शाळा सुरू केल्यानंतर त्या ठिकाणी पुरुष मंडळी शिकवायला होते आणि तत्कालीन भारत आपण जर पाहिला तर त्या भारतामध्ये खूप साऱ्या अशा समस्या होत्या. महिला घर सोडून बाहेर पडत नव्हत्या, मुली तर अजिबातच पडत नव्हत्या. ह्या काळामध्ये महात्मा फुलेंनी जे पाऊल उचललं त्या पाऊलामुळेच आज सर्व क्षेत्रामध्ये महिलांना जो समान पातळीवरचा कुठेतरी न्यायाचा अधिकार मिळालेला दिसतो आणि समान पातळीवर महिला काम करताना दिसतात, त्याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल तर महात्मा फुलेंना जाते. महात्मा फुलेंनी पुण्यामध्ये सुरू केलेली भिडेवाड्यामधली जी शाळा आहे तिथूनच महिलांच्या शिक्षणाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आणि इथे आपण जर पाहिलं तर 1848ला महात्मा फुलेंनी जी पहिली शाळा सुरू केली त्या ठिकाणी महात्मा फुलेंना पुढच्या काळामध्ये पुरुष मंडळी शिकवायला असल्यामुळे त्या ठिकाणी महिला येत नव्हत्या, म्हणजे मुली येत नव्हत्या. मग महात्मा फुलेंनी समाजातल्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये ज्या काही महिला शिकलेल्या होत्या त्यांना आवाहन केलं की तुम्ही शिकवायला या. मात्र तत्कालीन भारतातली जी काही मंडळी होती त्यांना हा आधुनिक विचार पटत नव्हता आणि त्यांचा विरोध पाहता कुठेतरी महिला तयार होत नव्हत्या. ज्या काही थोड्या बहुत महिलांना शिक्षण येत होतं त्या सुद्धा त्या ठिकाणी योगदान देण्याच्या संदर्भामध्ये तयार होत नव्हत्या. मग आपल्या धर्मपत्नींनाच त्यांनी विनंती केली की तुम्ही माझ्या या सगळ्या समाज उपयोगी कार्यामध्ये योगदान देऊ इच्छिता का. हा प्रश्न ज्यावेळेस सावित्रीदेवी फुलेंना महात्मा फुलेंनी विचारला त्यावेळेस सावित्रीदेवी फुलेंना आश्चर्याचा धक्का बसला की तुम्ही माझ्यासोबत मस्करी तर करत नाही ना, हा प्रश्न त्यांना पडला. याचं कारण असं, सावित्रीदेवी फुले सुद्धा त्या काळापर्यंत शिक्षणापासून वंचित होत्या. आणि पुढे आपण जर पाहिलं तर महात्मा फुलेंनी जो प्रस्ताव सावित्रीदेवी फुलेंपुढे मांडला की जर मी तुम्हाला पहिल्यांदा शिकवत असेल तर तुम्ही शिकलेलं ज्ञान इतर सगळ्या महिलांना तुम्ही देऊ शकता का. हा जो संवाद झाला, या संवादातून पुढे ही शाळा डेव्हलप होत गेली. महात्मा फुलेंनी एक रेष ओढली आणि सावित्रीदेवी फुलेंनी सुद्धा अशी एक रेष ओढली. पुढे झालं असं की महात्मा फुलेंनी सांगितलं की दुसरी अशी एक रेष ओढायची आणि सावित्रीदेवी फुलेंनी सुद्धा अशी एक रेष ओढली. पुढे प्रसंग वाढत गेला. महात्मा फुलेंनी सांगितलं की अशा पद्धतीची एक रेष फिरवा आणि इकडे सुद्धा सावित्रीदेवी फुलेंनी अशा पद्धतीची एक रेष फिरवली. पुढे महात्मा फुलेंनी सांगितलं की ही रेष अशी जोडा आणि सावित्रीदेवी फुलेंनी सुद्धा ही रेष अशी जोडली. याला अ म्हणतात. इथून तुमच्या हक्काची, तुमच्या शिक्षणाची सुरुवात झाली. म्हणून हा दिवस सर्व महिलांनी कुठेतरी कायम स्मरणात ठेवणे आणि मिळालेल्या हक्काचं, संधीचं सोनं करणे, मिळालेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थान मिळवण्यासाठी कुठेतरी झटणे अपेक्षित आहे. तत्कालीन पुरुषी मानसिकता आणि पुरुष जी काही सत्ता पद्धती होती त्या पुरुष मानसिकतेला हा अधिकार महिलांना दिलेला बहुतांश पुरुषी मानसिकतेला आवडलेला सुद्धा नव्हता. आणि अशा काळामध्ये महात्मा फुलेंच्या धर्मपत्नीने सावित्रीदेवी फुलेंनी हा जो काही संघर्ष त्या काळामध्ये पेलला आणि इतका त्याग आजच्या काळातल्या ज्या मुली उपभोगत आहेत हे सगळं काही सुख, त्याचा जर आधार काही असेल तर ही पहिली शाळा आहे. इथून खऱ्या अर्थानं भारताच्या शिक्षणाला सुरुवात झालेली आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या.
म्हणून आज आपल्याला 1848 ते 2026 पर्यंत आपण पाहिलं, मधला काळ आपण जर पाहिला तर ह्या सगळ्या काळामध्ये महिलांच्या संदर्भानं ज्या काही घडामोडी भारतामध्ये घडल्या, अगदी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा क्रांतिकारक म्हणून सुद्धा आपल्याला ब्रिटिशांच्या काळामध्ये महिलांनी पुढे आल्याचं आपल्याला दिसतं आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा कॉन्स्टिट्यूशन बनवत असताना, संविधान बनवत असताना सुद्धा महिला मंडळांची त्या ठिकाणी उपस्थिती होती आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतर आपल्याला भारताला पंतप्रधान सुद्धा महिला लाभलेल्या आहे, महामहिम राष्ट्रपती सुद्धा महिला लाभलेल्या आहे। विविध क्षेत्रामध्ये IAS असू द्या, IPS असू द्या, प्रशासन असू द्या, तंत्रज्ञान असू द्या, संरक्षण असू द्या, आर्थिक क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, न्यायाचं क्षेत्र असू द्या, इथपर्यंत सर्व क्षेत्रामध्ये आज ज्या महिला ताठ मानेनं एकदम जबरदस्त अशा पद्धतीनं कर्तव्य बजावत असताना आपल्याला दिसतं, त्याची सुरुवात खऱ्या अर्थानं इथून झालेली आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। त्या निमित्तानं आता महाराष्ट्र सरकारनं जे काही उपक्रम या ठिकाणी सुरुवात केलेले आहे, त्या उपक्रमाची माहिती सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी देतो। टॅगलाईन आहे, सक्षम महिला सशक्त महाराष्ट्र। महिलांच्या सुरक्षितता आणि सक्षमीकरणासाठी शासनाच्या ज्या काही विविध योजना आहेत त्यामध्ये नंबर 1 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देऊ केले जातात आणि ह्या सगळ्या 1500 रुपयांचा संग्रह करून आपण कुठेतरी स्वावलंबी होणं आणि सोबतच आपण आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षमीकरणाकडे पाऊल टाकणं अपेक्षित आहे। त्यासाठी महाराष्ट्र सरकारने महिलांच्या उत्थानासाठी, महिलांच्या प्रगतीसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी टाकलेलं एक महत्त्वाचं पुढचं पाऊल आहे, ही बाब लक्षात घ्या। नेक्स्ट आपल्याला दिसतं शासकीय महिला वसतिगृह, आधारगृहे, संरक्षणगृहे, शुभमंगल सामूहिक विवाह योजना, मनोधैर्य योजना, महिलांसाठी 181 क्रमांकावर टोल फ्री हेल्पलाईन, आदिशक्ती अभियान, कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण अधिनियम, वन स्टॉप सेंटर योजना, महिला समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग केंद्र योजना, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, अशा पद्धतीच्या विविध योजना महाराष्ट्रातील महिलांना किंवा महिलांसाठी महाराष्ट्र सरकारनं सुरू केलेले आहे आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी आणि सक्षमीकरणाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारनं घेतलेली आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। आजच्या दिवसाचा जो संदेश आहे महिला दिनाचा तो असा की महिलांचे सामर्थ्य, कर्तृत्व, जिद्द समाजाच्या प्रगतीसाठी खरी ताकद आहे। सर्व महिलांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज जो काही प्रसंग मी तुमच्या डोळ्यासमोर या ठिकाणी उभा केला, ज्या सावित्री देवींच्या योगदानामुळे आज भारतीय महिला सर्व क्षेत्रामध्ये, कायद्याचं क्षेत्र असू द्या, राजकारण असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, राष्ट्रपती पद असू द्या, पंतप्रधान पद असू द्या आणि अगदी विविध क्षेत्र असू द्या, टेक्नॉलॉजीपर्यंत जरी आपण गेलो आणि पहलगामच्या हल्ल्यानंतर ज्या शत्रू राष्ट्राला प्रत्युत्तर देण्याचं काम केलं त्याची लीडरशिप सुद्धा महिलांनी केलेली आहे। प्रत्येक भारतीय व्यक्तींसाठी ही अभिमानाची बाब आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। केवळ महिलांसाठीच नाही तर ही बाब संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानाची आहे असं मला या ठिकाणी आजच्या दिवसाच्या निमित्तानं वाटतं। पुन्हा एकदा सर्व बंधू भगिनींना आजच्या दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आजच्या सत्रास इथेच थांबतो। खूप खूप धन्यवाद।